हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची स्टिचिंग. त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे बघितले होते आणि ते टक्स कसे टाकायचे तेही बघितले होते आणि आता आपण ते कसे स्टिच करायचे ते बघणार आहोत. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ते चारही टक्स अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे आणि त्याला डबल टिपही देऊन घेत आहे. बघा, चारही टक्स मी अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे. खालच्या साईडचा टक्स अर्धा इंच मार्जिन सोडून स्टिच केलेला आहे आणि त्यानंतरचे जे बाकी 3 टक्स आहेत ते पाव इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने ते स्टिच करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपले एका साईडचे टक्स हे स्टिच करून झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडचेही टक्स आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण बघा, जसे प्रिन्स कटला खालच्या साईडने एक पट्टी जॉईन करत असतो, तसेच फोरटक्सलाही आपण क्रॉसपट्टी जॉईन करणार नाही, म्हणून अशा पद्धतीने आपण एक पट्टी खालच्या साईडने आतल्या बाजूने ती फोल्ड करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने पाव इंच मार्जिन सोडून मी ती पट्टी इथे जॉईन करून घेतलेली आहे आणि त्यावरती आता मी दाबटीप ही देऊन घेत आहे. दाबटीप देऊन झाल्यानंतर ती पट्टी आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून बसवायची आहे. जसं आपण कमरपट्टी बसवतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला ही पट्टी इथे बसवून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी ती आतल्या साईडने फोल्ड केली आणि स्टिच करून घेत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडलाही आपल्याला तशी पट्टी जॉईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता इथे हुकलूक पट्टी जॉईन करून घेणार आहोत. तर बघा, या साईडला मी जी एक्स्ट्राची लूकपट्टी असते ती पट्टी इथे जॉईन करून घेत आहे आणि बघा, इथे खालच्या साईडने थोडंसं आतल्या साईडने फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे आणि बघा, अशा पद्धतीने ती अशी फोल्ड करत इथे 1 इंच बाहेर राहील अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. आणि ही एक्स्ट्राची पट्टी आहे, त्यामुळे ती बाहेरच्या साईडने 1 इंच ही राहिली पाहिजे. त्यानंतर बघा, आता आपल्याला गळापट्टी म्हणजे गोट इथे तयार करून घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये आपण बघितले होते की गोट कसा करायचा. त्याच पद्धतीने आपल्याला इथे गोट हा स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तो फोल्ड करत त्या खाचामध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि मग आपला गोट इथे रेडी होणार आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडनेही गोट तयार करून घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊजची जशी स्टिचिंग आहे गोटची, हुक लूक पट्टीची, त्याचप्रमाणे आपल्याला यामध्येही करून घ्यायचं आहे. आता बघा, ह्या बाजूने आपल्याला हुक पट्टी बसवायची आहे. तर याला मी खालच्या साईडने पट्टी बसवून घेतलेली आहे आणि आता इथे हुक पट्टी बघा अशा पद्धतीने ठेवली आहे वरच्या साईडने आणि पाव इंच मार्जिन सोडून मी इथे टीप मारून घेत आहे. बघा, ही जी पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायची आहे, ही एक्स्ट्राची पट्टी नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने ती फोल्ड करून आतल्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि एक वरून दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर आतल्या बाजूने ती स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला गोट बसवून घ्यायचा आहे आणि बाहीची कटिंग स्टिचिंग
हे आपण कटोरी ब्लाऊजमध्ये बघितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला या ब्लाऊजमध्येही करून घ्यायचं आहे. तो व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे, पण त्याच पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे. बघा इथे फक्त आपल्याला 4 टक्स कसे टाकायचे आणि कसे स्टिच करायचं हे महत्त्वाचं होतं. तर बघा अशा पद्धतीने मी ते फोल्ड करून गोट इथे बनवून घेत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि बघा अशा पद्धतीने मी आता तो गोट स्टिच करून घेत आहे. कटिंगच्या व्हिडिओमध्ये 4 टक्स कसे टाकायचे हे जर समजलं नसेल तर पेपर कटिंगच्या व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा आता आपण इथे गोट हा स्टिच करून घेत आहोत. जसे आपण पहिल्या पार्टला गोट बनवून घेतला त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पार्टलाही गोट हा स्टिच करून घ्यायचा आहे. आणि गोटही कसा स्टिच करायचा हेही आपण कटोरी ब्लाऊजमध्ये बघितलेलं आहे. कटोरी ब्लाऊज स्टिच करत असताना आपण बॅक पार्ट जसा स्टिच केलेला होता, स्लीव्ज जशी कटिंग केली होती, स्टिच केली होती, त्याचप्रमाणे आपल्याला या 4 टक्समध्येही करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने 4 टक्स कसे टाकायचे, कसे स्टिच करायचे हे आपण बघितलेलं आहे. काही डाऊट असतील तर कमेंट करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.